भाले सर व पहा तुम्ही शहरापासून खेड्यापर्यंत हे एक आम्हाला शेपूट नगरसेवक पदाचं लागल्यामुळं सत्कार होत असतात, परंतु घरचा हा सत्कार जो आहे आणि गर्दीमध्ये नाही दर्दी लोकांमध्ये हा सत्कार होतो, त्यामुळं खरंच या सत्काराला महत्त्व आहे. अत्यंत सुंदर आमच्या बंधूंनी सांगितलं की त्यांच्या नगरीतला नगरसेवक हा दिवे कधी जाळतात आणि कधी विझतात याची पाहणी करतो, नादुरुस्त किती आहेत हेही पाहण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यांच्या संबंधितांना तो कळवून ते सुधारण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला महत्त्वाचं हे आहे की आम्हाला पाणी मिळत नाही. 8 दिवसानंतर आमच्याकडे एकदा पाणी येतं, तर ही परिस्थिती बदलली पाहिजे. परंतु किमान एक दिवस आड तरी आम्हाला पाणी मिळावं अशा प्रकारची संकल्पना घेऊन नगरपालिकेमध्ये काही आम्हाला करता येईल का, आमच्या सगळ्या नगरसेवकांना अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही नक्कीच करू. आणि त्यासाठी आम्ही जर हे करू शकलो नाही, केलं नाही, इथं नुसती आश्वासन द्यायची विसरून जायचं असं जर आमच्याकडून झालं असेल, तर मी तुम्हाला एक अधिकार देऊन टाकतो त्या सगळ्यांना की आमच्या पाठीमागं असं एक टोचन ठेवा. काय झालं बोलले होते, काय झालं बोलले होते, काय झालं बोलले होते, काय झालं बोलले होते. नालंदा नगर आहे, या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे. तेव्हा आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये वीज, पाणी, आरोग्य, रस्ते या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते आम्ही निश्चित करू. मी फक्त एवढंच म्हणेल की आगे आगे देखो होता है क्या. काही लोक निव्वळ पैशासाठीच नगरपालिकेमध्ये आहेत याची जाण सगळ्यांना आहे. मेरे इथे गए असे म्हणणारे भरपूर लोक आहेत. तर त्यांना त्यांचे जागे असू द्या, त्यांच्याबद्दलचा आम्हाला आक्षेप नाही, त्यांनी त्यांचं काम करावं. पण आम्ही लोकांच्या मनामध्ये असणारे प्रश्न हे हिरिरीने सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या विविध प्रकारच्या योजना नगरपालिकेशी संबंधित आहेत, कनेक्ट आहेत, त्या सगळ्या योजनांचा लाभ पूर्णा शहरामधल्या प्रत्येक नागरिकाला राहायला पाहिजे, तो त्याच्यापासून वंचित जाणार नाही अशा प्रकारची साक्ष मी आमच्या या सगळ्या गुरुजन वर्गांच्या समोर देतो. राहायला पाहिजे, तो त्याच्यापासून वंचित जाणार नाही अशा प्रकारची साक्ष मी आमच्या या सगळ्या गुरुजन वर्गांच्या समोर देतो. राहायला पाहिजे, तो त्याच्यापासून वंचित जाणार नाही अशा प्रकारची साक्ष मी आमच्या या सगळ्या गुरुजन वर्गांच्या समोर देतो. आपण सगळ्यांनी आमचा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. धन्यवाद. आदरणीय प्रकाशदादा कांबळे यांनी आपल्या या सत्काराला उत्तर दिलेलं आहे. दादांनी राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यावरती निश्चितपणे या ठिकाणी चर्चा घडवून आणलेली आहे. त्याबद्दल दादांचे खूप खूप धन्यवाद.